शुक्रवारसाठीचा जर आपण अंदाज बघितला तर तुम्हाला आपल्याला इथे क्लिअरली बघायला मिळते की सिंधुदुर्ग असेल, कोल्हापूर असेल, जो दक्षिण महाराष्ट्र आहे बेसिकली, तिथे सगळीकडेच आपल्याला येलो अलर्ट बघायला मिळतोय। त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर आपण जर विदर्भाचा भाग बघितला तर अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर इथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि ऑरेंज अलर्ट म्हणजे तिथे मुसळधार पाऊस पडू शकतो अशी शक्यता सध्या वर्तवण्यात आलेली आहे। तर शनिवारी पश्चिम महाराष्ट्रात येलो अलर्ट बऱ्यापैकी देण्यात आलेला आहे। सांगली असेल, सोलापूर असेल, त्याचबरोबर आपण रत्नागिरी, रायगड या सगळ्या भागांना येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे। मग मराठवाड्यामध्ये संभाजीनगर असेल, बीड असेल, इथे सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। अहिल्यानगरला सुद्धा येलो अलर्ट आहे आणि आपण जर विदर्भातला भाग बघितला तर चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला आणि बुलढाणा या भागांना सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। एक गोष्ट खूप चांगली आहे की इतके दिवसांपासून आपण हवामानाचा अंदाज बघतोय आणि रोज आपण हे बघत होतो की विदर्भ असेल किंवा मध्य महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल या भागाला सतत हा हीट वेव्ह साठीचा येलो अलर्ट, हीट वेव्ह साठीचा ऑरेंज अलर्ट आपण बघत होतो। पण आता काही प्रमाणामध्ये त्याच्यापासून सुटका झालेली आहे आणि जसा जसा मान्सून हा हळूहळू महाराष्ट्राकडे शिफ्ट होतोय किंवा त्याची वाटचाल होईल तसं तसं आपल्याला तापमानात सुद्धा जे तापमान आहे ते सुद्धा कमी होईल असा अंदाज सध्या तरी वर्तवण्यात आलेला आहे। म्हणजे हे साधारण कॉमनच असतं की ज्या वेळेला पाऊस आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर तापमान जे आहे ते कमी झालेलं असतं। पण या वर्षी मात्र असं आहे की एल निनोमुळे जो इम्पॅक्ट होणार आहे त्यामुळे असं सांगण्यात आलेलं आहे की जर इतर वेळेला पाऊस असताना तुमच्या जिल्ह्यामध्ये तापमान हे साधारण 30 ते 32 असं राहत असेल तर या वेळेला मात्र ते 34, 35, 36 डिग्री सेल्सिअस अशा लेवललाच राहणार आहे। म्हणजे जे तुमच्याकडे जे मिनिमम टेम्परेचर दर वेळेला पाऊस आला की जातं त्याच्यापेक्षा जास्तच टेम्परेचर यावेळेला असणार आहे। त्याच्यामुळे जर तुम्हाला 28-29 ची सवय असेल पावसाळ्यात तर तुम्हाला यावेळेला 32-33 अंश सेल्सिअस जे आहे तसं तापमान बघायला मिळणार आहे आणि हा एल निनोचा इम्पॅक्ट आहे असं सुद्धा हवामान खात्याने सांगितलेलं आहे। सो रविवारचा आता आपण अंदाज जर बघितला तर सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, घाट परिसर सगळा म्हणजे साताऱ्याचा असेल, पुण्याचा असेल, कोल्हापूरचा असेल, इथे सगळीकडे पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। कोल्हापूरला स्पेशली पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। बाकी सगळ्या भागांमध्ये आपण जर बघितलं तर ढगाळ वातावरण असेल, वादळी वारे जे आहेत ते वाहू शकतात आणि आपल्याला पाऊस पडेल की काय अशा प्रकारचे एक वातावरण तयार होईल। पण पाऊस पडेलच याची शक्यता थोडी कमी आहे, पण वादळी वारा आणि एक ढगाळ वातावरण हे नक्की तयार होऊ शकतं असा अंदाज आहे। त्याचबरोबर उर्वरित महाराष्ट्रात मात्र कुठेही ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाहीये पावसासाठीचा रविवारसाठी। ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती।